बातमी छत्तीसगडमधनं आहे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी 3 नागरिकांची हत्या केलेली आहे। बिजापूर जिल्ह्यात पैदाकोरमा गावात माओवाद्यांनी 3 नागरिकांची हत्या केल्याची माहिती मिळते आणि गावकऱ्यांच्या समक्षच या 3ही जणांना फासावरती लटकवून ठार करण्यात आलं। या 3 जणांमध्ये एक विद्यार्थी आणि 2 आत्मसमर्पित माओवाद्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे। या घटनेनंतर 7 नागरिकांना मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आलाय। ठार केलेल्या नागरिकांना पोलिसांचा खबऱ्या ठरवून ठार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केल्याचं बोललं जातंय। हत्या आणि मारहाणीच्या घटनेनंतर 10 ते 12 नागरिकांना माओवाद्यांनी अपहरण करून स्वतःसोबत नेल्याची माहिती सुद्धा समोर येते। अधिक माहिती महेश तिवारी देतील। महेश, काय नेमकं घडलंय? छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात हे पेद्दाकोरमा गाव आहे। या गावात आज माओवाद्यांनी ही घटना केलेली आहे। जिंगू मोडियम, सोमा मोडियम, अनिल माडमी या तिघांना माओवाद्यांनी नागरिकांच्या समोर गळफास लावून त्यांची हत्या केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे ठार झालेल्यांमध्ये एक विद्यार्थी आहे आणि दुसरा जे आहेत एक जहाल माओवादी ज्यांना आत्मसमर्पण केलं होतं, दिनेश मोडियामी, त्याचे नातेवाईक आहेत। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 7 नागरिकांना माओवाद्यांनी बेदम मारहाण करून त्यांना जखमी केलं आणि जात असताना 10 ते 12 नागरिकांना माओवाद्यांनी सोबत नेलेलं आहे, त्यांचं अपहरण केल्याचं दिसून येत आहे। आता या संदर्भात अशी आहे की या दहशतीमुळे अजूनही कोणी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करायची अजूनही लोकांनी हिंमत दाखवलेली नाही। त्यामुळे ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचलेली आहे की तिघांची हत्या झालेली, काही लोकांना नेलेलं आहे। आता पोलिसांनी त्या भागात ऑपरेशन सुरू केलेलं आहे। त्यामुळे माओवाद्यांच्या तावडीतल्या या लोकांना सुटका करण्यासाठी नेमकं काय होतं बघावं लागेल। मात्र 3 लोकांना सगळ्यांसमक्ष ठार करून माओवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। धन्यवाद महेश, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू।